हॅलो नमस्कार. आम्ही चाललो आहोत आज धारेचा माल जो आमच्या इथे पर्यटक फिरायला जातात तिकडे. आता आम्ही तुम्हाला इथून स्टार्ट करत आहोत गावामधून. तुम्हाला वरती गेल्यावर सर्व दर्शन भेटेल. महाबळेश्वर पॉईंट, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. आता आपण झालं धारेवर. इकडे आलेत आमची फलटण. येत आहे पाठून. स्टॉप केला. स्टॉप शी वाटते. हा ती शारवी एक वेळ चालेल. खाली उतर सर. हिला पण उचलून घ्यायला टाइम नाही मला. तुझी साडी घाल नको करू. पडशील तिकडून. इकडून ये चिखलात ना. खूप सुंदर असा निसर्ग, घनदाट जंगल. वाटत नाही. व्याकरण नाही शिकवायला बाईने दिला अजून. दिशा काय झालं तुझं? अरे चप्पल. इथून कार गप ना. ते आमचं गाव आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला जायचं धारेवर. तर आता आपण इथून वरती जायचं आहे. आणि इकडून तुम्ही नजारा इकडून चालला आहे. इकडे एकदा ना एकदा यायला बघायला पॉइंट मिनी महाबळेश्वर कुडपण खुर्द. आपल्या गावाला मिनी महाबळेश्वर म्हणतात. इकडे तुम्हाला पाहिजे ते प्राणी दिसतील. इकडे वाघ, सिंह, चित्ता मस्त खूप सुंदर असं आता धुकं पसरला आहे. धुकं आलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता. लय चांगलं धुकं आहे. तुझ्यासाठी व्लॉग नाही बनवला आहे. खूप मस्त धुकं तुम्ही बघू शकता. पूर्ण वाईट यासाठी की आपण आकाशामध्ये आलेलो. बघा काय की आग आहे. आगीचा असं वास आला. एवढा नसतं. आकाश खाली आलं. मामाची समाधी कच्चा केवढा मोठा डोंगर आहे. डोंगर
जास्त झाडात नको येऊ. हे पकडून तुझा हात दुखायला लागला. टाकलाच तिथं. काय पकडलं बघ ना. असं मस्त धुका आले ना एकदम. असं वाटतं दूध पडते खाली. इतके जळ खाली येते ना. त्याला पाऊस पडला अजूनच चिकट होईल. वरती घ्या. ती खालती उतरताना वाट लागणार आहे. चढलं तर खरं बघ गुरु. अरे तुझा भाऊ बघ. अरे तुझा भाऊ बघ. तुझा हरवलेला तेरा जमीन राजा बघ इथं. नवरा आजी आता सगळे आहेत रे. आर्याची फॅमिली पूर्ण आली. आर्या फॅमिली बघ तुझी हरवलेली कालच हरवलेली बिचारी. मस्त खिचडी भात वनभोजनाचा प्रोग्राम चालू आहे आमचा. आणि सर्व आता दमलेत गड चढून. आता स्टार्ट जस्ट धारेचा मालाला सुरुवात झालेली आहे. अजून आलो नाही. बापरे ठेव खाली. टाकला. पाळले छत्रीवर गेले म्हणून. चल चालत चल आता काय नाही. चल धुक्यामध्ये हरवलेलं कुडपण गाव. आम्हीच हरवलो. पण नेतात ज्या दिवसातून 2 फेऱ्या मारतात. 2 का 1. ज्या धारेच्या मालावरती जो आपला कुडपण महाबलेश्वर रोड आहे तिथे जस्ट आता आपण पोचलेलो आहोत. आता वनभोजनाला सुरुवात करणार आहोत. पाहू शकता आपण किती घनदाट असं जंगल आणि धुक्यांमधला पाऊस.
मस्त हिरवगार असं गवत. याला धारेचा माल असं संबोधलं जातं. इथून हेलिकॉप्टरने भविष्यामध्ये महाबळेश्वर, कोडपण पर्यटन क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक इकडे येऊ शकतात आणि येतातही. या साईडला वडगाव वगैरे आहे, जे खेड रत्नागिरी साईडचं. आता धुक्यामुळे आपल्याला दिसू शकत नाही. या साईडला आपण पाहू शकता समोर शेलार खिंड आहे, समोर महाबळेश्वरचं दर्शन घडतं.